नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 6 मुघलांशी संघर्ष हा घटक अभ्यासणार आहोत. आतापर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी काय केलेला होता, तर यशस्वी संघर्ष केलेला होता. परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मुघलांशीही संघर्ष काय होता, तर अटळ होता. स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचे काय झाले, तर संकट आले. महाराजांनी याही संकटांवर काय केलेले आहे, तर मात केलेली आहे. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले. स्वतःचा काय केला महाराजांनी, तर राज्याभिषेकही करवून घेतलेला होता. त्याचबरोबर त्यांनी काय केलेली होती, तर दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली होती. या सर्व घटनांची माहिती आपण कुठे घेणार आहोत, तर या पाठामध्ये घेणार आहोत. त्यातील पहिला पॉइंट आहे शाहिस्तेखानची स्वारी. फेब्रुवारी 1660 मध्ये शाहिस्तेखान काय झाला, तर अहमदनगरवरून कुठे आलेला होता, तर पुणे प्रांतात आलेला होता. त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याच्या काय केलेल्या होत्या, तर तुकड्या पाठवून स्वराज्याच्या प्रदेशाची काय केलेली होती, तर मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले होते, तर हानी केलेली होती. त्याचबरोबर चाकणच्या किल्ल्याला काय केलेला होता, तर वेढा शाहिस्तेखान आणि त्याच्या सैन्याने दिलेला होता. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने त्याच्या सैन्याचा काय केलेला होता, तर तीव्र प्रतिकार केलेला होता. परंतु शेवटी चाकणचा किल्ला काय केलेला आहे, शाहिस्तेखानाने जिंकून घेतलेला आहे. शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले त्या पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखानाने काय केलेला होता, तर तेथे आपला तळ ठोकलेला होता. तेथून आसपासच्या मुलखाची त्याने काय केलेली होती, तर मोठ्या प्रमाणात लूट केलेली होती. 2 वर्ष झाली तरी तो पुण्यातील मुक्काम काय सोडण्यास काय नव्हता, तर तयार नव्हता. त्याचा परिणाम काय झाला, तर त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर झालेला होता. अशा परिस्थितीत महाराजांनीही एक धाडस केले. ते म्हणजे कोणते, तर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे काय केलेलं आहे, तर छापा घालण्याची धाडसी जी योजना होती ती आखलेली होती. त्यानुसार 5 एप्रिल 1663 काय केलं महाराजांनी, तर एका रात्री निवडक सैन्यासह काय केलेलं आहे, तर लाल महालावर छापा घातलेला होता. या छाप्यात काय झालेलं होतं, तर शाहिस्तेखानांची काय झालेली होती, बोटे तुटलेली होती. त्याची बऱ्याच प्रमाणात काय झालेली होती, तर मानहानीही झालेली होती. त्यामुळे त्याने काय केलं, तर पुणे सोडले आणि आपला मुक्काम कोठे केला, तर आपला मुक्काम औरंगाबादला हलवलेला होता. त्यानंतर या प्रकारामुळे औरंगजेबाची काय केलेले आहे, शाहिस्तेखानाने नाराजी ओढवून घेतलेली होती. म्हणून औरंगजेबने काय केलेलं आहे, तर त्यास बंगालच्या सुब्यावर पाठवले. शाहिस्तेखानवरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झालेला होता. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील प्रजेचा विश्वास काय झालेला होता, यामुळे अधिकच वाढलेला होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी जी शाहिस्तेखानाची बोटे तोडून त्याला पुण्यातून हलवून दुसरीकडे पलायन करण्यास भाग पडले. यामुळे काय झालेलं होतं, तर प्रजेचा शिवाजी महाराजांवरचा जो विश्वास होता तो काय झालेला होता, तर अधिक भक्कम झालेला होता. पुढचा पॉइंट आहे सुरतेवर स्वारी. शाहिस्तेखानाने काय केलेलं होतं, तर 3 वर्ष स्वराज्याचा बराच भाग काय केलेला होता, उद्ध्वस्त केलेला होता. जेव्हा त्याने पुणे येथे लाल किल्ल्यामध्ये तळ ठोकलेला होता, तेव्हा काय केलेलं होतं, तर आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिथली बऱ्याच प्रमाणात लूट केली होती, नुकसान केलेलं होतं. त्यामुळे काय झालेलं होतं, स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त झालेला होता. आता त्याची भरपाईही करणे आवश्यक होते. त्यासाठी महाराजांनी काय केलं, तर मुघलांना धडा शिकवण्याची काय केलेलं आहे, एक योजना आखलेली आहे. जो मुघलांच्या ताब्यातील सुरत हे त्या काळी काय होतं, तर मोठे व्यापारी केंद्र आणि काय होतं, बंदर होतं. तेथे इंग्रज डच यांच्या वखारी सुद्धा होत्या. कोणाच्या,
इंग्रज आणि डचांच्या वखारी होते. हे शहर बादशहाला सर्वात जास्त महसूल देत होतं. काय देत होतं? बादशहाला जास्त महसूल देत होतं. तसंच ते शहर काय होतं? सुरत हे शहर आर्थिकदृष्ट्याही काय होतं? संपन्न होतं. म्हणून महाराजांनी काय ठरवलं? तर महाराजांनी ठरवलं की सुरतेवर स्वारी करायची. कारण जे 3 वर्षात शाहिस्तेखानाने जो बऱ्याच प्रमाणात नुकसान केलेलं होतं ते त्याची भरपाई करण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं? तर सुरतेवर स्वारी करण्याची योजना आखली. त्यावेळी सुरतेचा सुभेदार कोण होता? तर इनायत खान हा कोण होता? सुरतेचा सुभेदार होता. महाराजांचा स्वारीचा त्याने काय केलेला नाही? तर प्रतिकार तो करू शकलेला नाही आहे. इनायत खान सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी काय केलेलं होतं? तर सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवलेली होती. आता शाहिस्तेखानाने काय केलं होतं? जेव्हा तो पुण्यातील लाल किल्ल्यामध्ये त्याने थळ ठोकलेला होता तेव्हा त्याने सर्वसामान्य जनतेलाही त्रास दिलेला होता लयलूट करण्याबरोबरच. पण इथे शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे? तर सामान्य प्रजेला त्रास दिलेला नाही, तर फक्त काय केलेलं आहे? तर विपुल संपत्ती तेथून लुटून आणलेली आहे. त्यांची ही मोहीम काय झालेली होती? तर यशस्वी झालेली होती. यामुळे औरंगजेब बादशहाच्या प्रतिष्ठेस काय लागला? तर धक्का पोहोचला. पुढचा पॉईंट आहे जयसिंगाची स्वारी. शिवाजी महाराजांच्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने काय केलेलं आहे? तर मिर्झा राजा जयसिंग हा आपला अनुभवी आणि मातब्बर राजपूत सरदार पाठवलेला आहे. कशासाठी? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी. तो पुण्यामध्ये आला. कोण? मिर्झा राजा जयसिंग पुण्यामध्ये आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी काय केलेले आहे? आपले प्रयत्न सुरू केलेले. गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिऱ्याचे सिद्धी यांनी काय केलेलं आहे? तर महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी असे कोणी सुचवले? तर जो मिर्झा राजा जयसिंग आहे, ज्याला औरंगजेबने पाठवले होते, त्यांनी सुचवलेले आहे. शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा कोणी बेत आखला? तर हे जे सर्व आरमारे जे जयसिंगाने तयार केलेलं आहे, तर त्यांनी काय केला? शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला आणि स्वराज्याच्या विविध भागात काय केलेलं आहे? तर मुघल सैनिकांच्या काय केलेल्या आहेत? तुकड्या पाठवलेल्या आहेत. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची काय केलेली होती? मोठ्या प्रमाणात हानी केलेली होती. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा काय केलेला आहे? यामध्ये प्रयत्न केलेला आहे. मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांनी कोणत्या किल्ल्यास वेढा दिला? तर पुरंदर या किल्ल्यास वेढा दिलेला होता. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे याने आपल्या पराक्रमाची काय केली होती? शर्त केली होती. परंतु त्यामध्ये काय झालेलं आहे? मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आलेले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी काय केले? त्यावेळी मिर्झा राजा जयसिंग याच्याशी काय केलेले आहे? बोलणी केलेली आहे. बोलणी करण्याचा काय केलेला आहे? निर्णय घेतलेला आहे. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंग याची भेट घेतली. या भेटीमध्ये जयसिंग व महाराज यांच्यामध्ये जून 1665 मध्ये एक तह झालेला आहे. हा तह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर हा तह पुरंदरचा तह या नावाने ओळखला जातो. आता या तहानुसार काय ठरलं? तर या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना काय द्यायचं? तर 23 किल्ले व त्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होणाचा जो उत्पन्नाचा प्रदेश आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला द्यायचा? तर मुघलांना द्यायचं असं ठरलं होतं. आणि आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत करण्याचेही आश्वासनही द्यायचं असे या तहामध्ये काय झालेलं होतं? तर ठरलेलं होतं. या तहास औरंगजेबानेही काय दिलेली आहे? मान्यता दिलेली आहे. आता त्यानंतरचा पॉईंट आहे आग्रा भेट व सुटका. आता पुरंदरच्या तहानंतर काय झालेलं आहे? तर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतलेली होती आणि महाराजांनी जयसिंगास मदत केली. यात
कारण पुरंदरच्या तहामध्ये ठरलं होतं की आदिलशाही विरुद्ध ज्या होणाऱ्या मोहिमेमध्ये महाराजांनी काय करायचं आहे, तर मुघलांना मदत करायची आहे. त्यानुसार महाराजांनी काय केलेलं आहे, तर आदिलशाही विरुद्धच्या मोहिमेमध्ये मदत केलेली आहे. तथापि त्याची ही मोहीम काय झालेली आहे, तर यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून काय करावं लागलं, तर दूर ठेवावे लागले. असा विचार कोणी केला, तर जयसिंग आणि औरंगजेब बादशाह यांनी केला. या विचाराला अनुसरून जयसिंगाने काय केलेलं आहे, तर महाराज व बादशाह यांच्या भेटी जावं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहच्या भेटी जावे असा काय केलेला आहे, तर महाराजांपुढे प्रस्ताव ठेवलेला होता. त्यांच्या सुरक्षिततेबद्दलचीही त्यांनी काय दिलेले होते, मिर्झा राजा जयसिंग यांनी हमी दिलेली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज कोठे निघाले, तर आग्र्याला निघाले. आता आग्र्याला का निघाले होते, तर त्यावेळी औरंगजेब बादशाहचा काय होता, तर 50वा वाढदिवस होता. आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला घेतलं होतं, तर आपला राजपुत्र संभाजी महाराज यांनाही घेतलेले होते. तसेच काही विश्वासू व जीवास-जीव देणारे निवडक सहकारीही सोबत घेतलेले होते. महाराज आग्र्यास पोहोचले, तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये काय केलेलं आहे, त्यांचा योग्य तो मान ठेवलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी काय केलं, संतप्त व्यक्त केलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यानंतर बादशहाने काय केलं, तर छत्रपती शिवाजी महाराज यांना काय केलेलं आहे, नजरकैदेत ठेवलेलं होतं. बादशहाच्या या कृतीमुळे डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका कशी करून घ्यायची याची काय केलेली आहे, योजना आखलेली होती. ते आग्र्याहून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी काय झालेलं आहे, ते महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचलेले आहेत. आता त्यावेळी काय झालेलं होतं, तर औरंगजेबचा 50वा वाढदिवस होता आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि काही निवडक सैनिक घेऊन शिवाजी महाराज कुठे गेलेले होते, तर आग्र्याला गेलेले होते. तेथे त्यांचा मानपान योग्य ठेवला नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, तर आपली नाराजगी व्यक्त केलेली होती. आणि यावर चिडून काय केलं होतं औरंगजेबाने, तर छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलेलं होतं. आणि या नजरकैदेतून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय झालेले आहेत, तर मिठाईच्या पेठाऱ्यातून काय झालेले आहेत, तर आग्र्यातून बाहेर आलेले आहेत. आग्र्यातून येताना संभाजीराजांना काय केलेलं आहे, त्यांनी मथुरा येथे ठेवलेले होते. पुढे त्यांनाही काय करण्यात आलं, तर राजगडावर सुखरूप आणण्यात आलं. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार कोणी पाहिला होता, तर स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे काही सहकारी काय करत होते, तर सांभाळत होते. पुढचा पॉईंट आहे मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा. महाराजांना मुघलांबरोबर लगेचच काय नको होता, तर संघर्ष नको होता. आणि तरीही काय झालेलं होतं, तर पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले जे किल्ले आहेत आणि प्रदेश आहेत, तो परत मिळवणे काय होते, हे महाराजांचं एक उद्दिष्ट होतं. कारण पुरंदरच्या तहात आपण पाहिलेलं आहे की मिर्झा राजा जयसिंग याच्याबरोबर जो तह झाला होता, तर त्या तहामध्ये 24 किल्ले आणि त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे, तो महाराजांना कोणाला द्यावा लागला होता, तर मुघलांना म्हणजेच औरंगजेबला द्यावा लागला होता. आता हे किल्ले परत मिळवणे हे काय होतं, महाराजांचं तर उद्दिष्ट होतं. आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक व्यापक व धडाडीची योजना तयार केलेली होती. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशांवर काय करायचं आहे, तर हल्ला करून त्यांना अस्थिर ठेवायचे. हे काय आखलेलं होतं, तर महाराजांनी धोरण आखलेलं होतं. म्हणजे एका बाजूला काय करायचं, तर किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी जायचं सैन्य घेऊन आणि ते किल्ले काय करायचे, ताब्यात घ्यायचे. तर दुसऱ्या बाजूला दख्खन म्हणजे दक्षिणेकडचा भाग आहे, तो जो मुघलांच्या प्रभुत्वाखाली आहे, त्या प्रदेशांवर काय करायचे, हल्ले करून तेथील जो वातावरण ते आहे ते काय करायचं, ते अस्थिर करायचं, जेणेकरून आपल्याला किल्ले घेण्यास मदत होईल. यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशांवर काय केले, तर हल्ले केले. पुढे एकापाठोपाठ एक सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा,
रोहिडा हे किल्ले काय केलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून मिळवलेले आहेत. यानंतर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा काय केलेलं आहे, तर सुरतेवर स्वारी केलेली आहे. पहिल्यांदा जी स्वारी केली होती तर ती कधी केली होती, तर ती शाहिस्तेखानाने नासधूस केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केली होती, तर पहिल्यांदा सुरतेवर स्वारी केलेली होती. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले, तर दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केलेली इथे दिसून येते. तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर काय झालेला आहे, तर मोठा संघर्ष झालेला आहे. या संघर्षात त्यांनी काय केलेलं आहे, तर दाऊद खान या मुघल सरदाराचा काय केलेला आहे, पराभव केलेला आहे. त्यानंतर मोरोपंत पिंगळे याने नाशिक जवळील त्र्यंबकगड जिंकून घेतलेला आहे. अशाच रीतीने काय झालेलं होतं, तर महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईस काय झालेलं आहे, तर यश मिळत गेलेलं आहे. या चढाईच्या मोहिमांमध्ये महाराजांना काही सरदारांनी काय केलेलं आहे, तर मोलाची कामगिरी केलेली होती महाराजांच्या या यशामध्ये. तर त्यामध्ये कोण कोण होते, तर त्यामध्ये होते तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर असे काही सरदार आहेत ज्यांनी काय केलेले होते, तर मोलाची कामगिरी केलेली होती. या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहिमा केल्या त्यांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद यांनी काय केलेलं आहे, या बखरकाराने पुढील प्रमाणे केलेलं आहे. म्हणजे कसे, 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. म्हणजे काय केलेलं आहे, तर 4 महिन्यात 27 गड छत्रपती शिवाजी महाराजांनी घेऊन काय केलेलं आहे, एक मोठी ख्याती केलेली आहे असे त्यांनी वर्णन केलेले आहे आपल्या बकरीमध्ये. पुढचा पॉईंट आहे राज्याभिषेक. सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकारले झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वसामान्य प्राप्त होणे काय होते, तर आवश्यक होते. म्हणजे विश्रांती न घेता 30 वर्ष काय केलेलं आहे त्यांनी, मराठ्यांचे स्वराज्य काय केलेलं आहे, तर साकारलं आहे. त्या स्वराज्यासाठी काय करायचं होतं, आता स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी काय करायचं होतं, तर एक स्वराज्यास अधिकृतता व सर्व मान्यता प्राप्त करून देणे काय होतं, तर आवश्यक होतं. हे महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं, यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर विधिवत राज्याभिषेक करण्याचे ठरवलेले होतं. म्हणून महाराजांनी काय केलेलं आहे, तर 6 जून 1774 या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट, कोण, विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते कोठे, रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतलेला आहे. या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता काय झालेले होते, तर स्वराज्याचे छत्रपती झालेले होते. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर राज्याभिषेक शक ही एक नवीन कालगणना सुरू केलेली होती. ते आता शककर्ते झाले होते. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी काय केलेलं आहे, तर 2 प्रकारचे नाण्यांची निर्मिती केली आहे. ते म्हणजे काय, सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई अशी काय केलेले आहेत, तर 2 प्रकारची नाणी पाडलेली आहेत. आणि या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी काय केलेले आहेत, तर अक्षराने कोरण्यात आलेले आहेत त्या नाण्यांवर. तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा काय होऊ लागला, तर उल्लेख होऊ लागला राजपत्रांवर. राज्याभिषेकानंतर त्यांनी काय केलेलं, तर फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक काय केलेलं आहे, कोश तयार केलेला आहे. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश महाराजांनी करून घेतलेला आहे. यालाच काय म्हटलेलं आहे, तर यालाच राजव्यवहार कोश असे म्हटले गेले. आता इथे काय दिलेले, तर राज्यव्यवहार कोशातील जे काही प्रतिशब्द आहेत तर त्यांचा उल्लेख इथे दिलेला आहे. उदाहरणार्थ किताब म्हणजे काय, तर पदवी, फरमान म्हणजे राजपत्र, जामीन म्हणजे प्रतिभूती, हाली म्हणजे सांप्रत, माजी म्हणजे पूर्व,
फिलहाल म्हणजे तात्काळ, वाहवा म्हणजे उत्तम, वकूफ म्हणजे प्रज्ञा, बेवकूफ म्हणजे मूढ, दस्तपोशी म्हणजे हस्तस्पर्श, मुलाखत म्हणजे दर्शन, कदमपोशी म्हणजे पादस्पर्श, झूट म्हणजे मिथ्या, कौलनामा म्हणजे अभय, फतेह म्हणजे विजय, फिर्याद म्हणजे अन्याय वार्ता, शिलेदार म्हणजे स्वतुरगी. असे काय आहेत तर हे फारसी भाषेतून संस्कृत भाषेत काय केलेलं आहे तर हा कोश बनवला त्यातील काय आहेत काही शब्द आहेत. आता मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही काय होती तर ही एक क्रांतिकारी घटनाच होती. या घटनेचे महत्त्व सांगताना सभासदांनी काही गोष्ट म्हटलेली आहे. म्हणजे ती बघा, मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. म्हणजे ही गोष्ट खूप मोठी आहे आणि खूप महत्त्वाची आहे. हे कशातून सांगितलेले आहे? ह्या वाक्यातून सभासद यांनी सांगितलेली आहे. यानंतर महाराजांनी अल्पावधीतच 24 सप्टेंबर 1674 रोजी काय केलेले आहेत तर निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीनेही राज्याभिषेक करवून घेतलेला आहे. म्हणजे अगोदरही काय केलेलं होतं तर गागा भट्ट यांच्याकडून राज्याभिषेक करून घेतलेला होता. तर 1674 निश्चलपुरी या गोसावी यांच्याकडून तांत्रिक पद्धतीनेही राज्याभिषेक काय केलेला आहे महाराजांनी करवून घेतलेला आहे. म्हणजे भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या दोन परंपरा त्यावेळी काय होत्या अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्हीही पद्धतींमधून काय केलेलं आहे तर राज्याभिषेक करून घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला माहीत आहे का असे छोटासा कॉलम दिलेला आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे तर युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी किती वर्षाचे होते तर केवळ 17 वर्षाचे होते. त्यांनी आता छत्रपती संभाजी महाराजांचा एक ग्रंथ आहे तो कोणता आहे बुधभूषण. या बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकावेळी जो समारंभ झालेला होता तर त्याचे काय केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे तर त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तो काय आहे तर त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवावेळच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना काय दिलेलं होतं तर वजनमाप किंवा मोजदाप न करता विपुल धन देऊन काय केलेले होते वस्त्रे, हत्ती, घोडे यांचेही दान देऊन काय केलेलं आहे तर संतुष्ट करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती निरनिराळ्या दिशांना विस्तारलेली होती. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आलेले होते. या सिंहासनाच्या 8 दिशांना काय होते तर 8 रत्नजडित स्तंभ होते. त्याचबरोबर हे जे सिंहासन आहे तर हे सिंहासन 32 मन सोन्याचे आणि मौल्यवान रत्नांनी काय केलेलं होतं तर जडवलेलं होतं. मन म्हणजे काय आहे तर मन म्हणजे हे एकक गणिताच्या शिक्षकांकडून समजून घ्यायचं. म्हणजे मन म्हणजे काय तर हे एक मोजमाप आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणजे ज्या आपण किलो अर्धा किलो अशा गोष्टी मोजतो त्यामध्येच हे काय आहे तर मन ही एक मोजमापाची गोष्ट आहे. आता पुढचा पॉईंट आहे दक्षिणेची मोहीम. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 महाराजांनी काय केले आहे तर दक्षिणेकडे मोहीम आता वळवलेली आहे. कधी राज्याभिषेकानंतर 3 वर्षांनी. गोवळकोंड्यास त्यांनी कोणाला भेट दिली आहे तर कुतुबशाहीस भेट दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत काय केलेलं होतं कुतुबशाहीसोबत मैत्रीचा तहही केलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे तसेच सध्याच्या तमिळनाडूतील जिजी आणि वेल्लोर इत्यादी किल्ले काय केलेले आहेत तर आदिलशाहीचा आणखीन इतर काही भाग जो आहे तो प्रदेश जिंकून घेतलेला आहे. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही काय दिलेला नाही तर त्रास दिलेला नाही. म्हणजे त्यांनी प्रजेला हे जे किल्ले जिंकून घेताना तेथील प्रजेला
त्रास होणार नाही याचीही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेली होती तर काळजी घेतलेली होती. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून तेथे कोणाला निवडले तर रघुनाथ नारायण हनुमंते यांची नियुक्ती केलेली होती. शिवाजी महाराजांचे जे सावत्र बंधू होते तर ते कोण होते तर व्यंकोजी, हे त्यांचे कोण होते सावत्र बंधू होते. आणि हे कुठे होते तर सध्याच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे काय करत होते ते व्यंकोजीराजे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांनी काय केलेला होता तर प्रयत्न केलेला होता. व्यंकोजीराजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची काय केलेली आहे तर जोपासना केलेली आहे. तेथील सरस्वती महल हे ग्रंथालय काय आहे तर जगप्रसिद्ध आहे. दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आलेले होते. कारण जिंजीचा हा किल्ला काय होता तर त्या काळात महत्त्वपूर्ण किल्ला होता. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी काय करावं लागला होता तर महाराष्ट्र सोडावा लागला होता. त्यावेळी त्यांनी कुठे आश्रय घेतलेला होता तर त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील जिंजी या किल्ल्यावर काय घेतलेला होता आश्रय घेतलेला होता. शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680ला काय झालेलं आहे त्यांचे रायगडावर निधन झालेले आहे. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्यातील अपरिमित हानी झाली होती. हा एक काय होता तर एका महान युगाचा अस्त होता. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे शाहिस्तेखानाची जी स्वारी होती ती पळवून लावली, त्याचबरोबर पुरंदरचा तह करून त्याच्यानंतर कसे एक एक किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये परत मिळवून घेतले, कशा प्रकारे ते औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटका करून घेतली, राज्याभिषेक कसा झाला याची माहिती कुठे घेतलेली आहे आपण ह्या पाठामध्ये घेतलेली आहे. आता आपण पुढचा पाठ अभ्यासणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तो म्हणजे स्वराज्याचा कारभार. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.